नाशिकमध्ये जे कारपोट जिहाद प्रकरण होतं त्याची पुनरावृत्ती आता मुंबईत झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। आरोपीला अटक केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। आता विरोधी पक्षाचे किशोरी पेडणेकर आगरीपाडा पोलीस ठाण्यात आलेले आहेत। पोलिसांची त्यांनी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। किती गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे, काय सांगल्याबद्दल? खूपच गंभीर आहे। मुळात मुलगी माझ्या मतदारसंघातली आहे। अर्थात मतदारसंघातली आहे म्हणून तर येणं गरजेचंच आहे, पण नसती तरी मी आली असती, कारण आम्ही ज्या महिला आहोत, ज्या लीडरशिप घेऊन आम्ही लढतोय, ते आम्ही सर्व समाजासाठी लढत असतो। आणि त्यात करून जर अशा मुली असतील ज्या अगदी ज्या वयात त्यांना कळतंय की हा माझ्यावर काहीतरी अत्याचार होतोय, मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा आर्थिक असेल, तर मुलींनी आपल्या माध्यमातून मी सांगेन, एक तर मुलींच्या पालकांनी पण घाबरू नये। आणि मुलींनी, ज्या मुली आहेत, मग ते अगदी लहान मुलगी पण हल्ली घरी येऊन सांगते, कारण आपण त्यांना शिकवतोय बॅड टच गुड टच, तर ती पण सांगते। आणि मुलींवर अशाच प्रकारे, मुलांवर किंवा मुलींवर हे असे संस्कार करत राहणं गरजेचं आहे। ह्या मुलाची कंपनीमधनं ओळख, मग कंपनीमधनं ओळख असताना तिचा रिस्पॉन्स नसताना ही छळणूक आहे। आणि मुस्लिम समाजाचा आहे, त्या समाजामध्ये जर अशी विकृती वाढत असेल तर या समाजाच्या काही लीडरनी पण आता पुढाकार घेतला पाहिजे की अशा विकृती वाढू देऊ नये आणि त्याला कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं, मुलीच्या वडिलांनी जे धाडस दाखवलं आहे ते सर्व पालकांनी धाडस दाखवलं पाहिजे वेळी। कारण ह्या मुलाची मी आता हिस्ट्री विचारली तर ही चौथी का पाचवी मुलगी आहे। याचा अर्थ 4 मुलींना हा छळून झाला आहे। आता ती छळणूक आर्थिक होती, मानसिक होती की शारीरिक होती, या बाबतीत पण इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि ह्याला पास्को अंतर्गत म्हणा किंवा कुठलाही जो कडक कायदा असेल त्या अंतर्गत याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन याला शिक्षा झाली पाहिजे। आणि आपल्या माध्यमातून मी मुलींना सांगेन की पालकांना सांगायला घाबरू नका। आता सगळे पालक, आई वडील मुलींचे अलर्ट मोडवर आहेत। तुम्हाला तिथेही जरी भीती वाटत असेल तर आमच्यासारख्यांकडे, कारण आमच्या कॉन्टॅक्ट नंबर मिळवणं सोपं आहे, त्यामुळे आमच्या कोणाशी सामाजिक संस्था आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडे संपर्क करा, आईवडिलांना सांगायला भीती वाटत असेल तर। पण शक्यतो आपल्या आई वडील किंवा आपल्या काका काकी, मामा मामी जे आपल्या नात्यात अतिजवळ आहेत त्यांना सांगा। आणि कुठेही अशा फसवणुकीमध्ये जाऊ नका। हा सगळा तात्पुरता प्रेम असतं, लॉंग लाईफ फार दरिद्री आणि फार भयावह असतं, हे मुलींना आता कळलं पाहिजे। तुमच्या माध्यमातून पण याचा सतत कुठे ना कुठेतरी आपण एक अशी जशी ॲडव्हर्टाईज देतो त्या ह्याच्यामध्ये असं काहीतरी स्लोगन बनवून मुलींना अलर्ट केलं पाहिजे। आम्ही शाळांमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन काही ठिकाणी आम्ही सांगतो आहोत, लेक्चर देतो आहोत, पण तरी पण गाफील क्षणी ही अशी चॅप्टर मुलं त्या मुलींना ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात, तो हाणून पाडला पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे अगोदर याच प्रकरणामध्ये 2 ते 3 मुलींनी त्याला ब्लॉक केलेलं आहे, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्रकार घडताना तो व्हिडिओ पाठवायचे, मेसेज पाठवायचे, आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्यातरी पार्टीच्या नगरसेविकाचा भाचा असं समोर, हे 3 मुद्दे बघता तुम्ही, काय वाटतं ह्यात? मला असं वाटतं त्या मुलाला जर पहिला कुठला तरी गुन्हा झाला, आता मी पण नगरसेविका आहे, माझ्याही घरात मुलं आहेत, पण एखादा जेव्हा पहिला गुन्हा कुठलाही, मग ते रस्त्यावर मारामारी असेल, ट्रॅफिक सोडून पोलिसांशी वाद घालणं असेल, हे जनरल होतं, त्यावेळेला खरं म्हणजे आईवडिलांनी दम दिला पाहिजे मुलांना। म्हणजे आमच्यासारख्या पालकांनी त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की माझी आई किंवा माझा बाप किंवा माझा मामा, माझा काका अमुका अमुका आहे म्हणजे मला वाचवणार, ही मानसिकता पहिली आधी दळभद्री आहे, ती काढली पाहिजे। आणि ह्या मानसिकतेची जी मुलं आहेत की मी काही करेन आणि चालून जाईल, आता तसं नाही आहे। आपण जर पाहिलं तर खासदार पदावर असलेल्या लोकांना पण शिक्षा झाल्या आहेत। आता काही पक्ष त्यांना वाचवतात ती गोष्ट वेगळी, पण शिक्षा झालीच पाहिजे। कारण मुलगी जर आम्ही आमच्या भारत माता हा एकमेव देश आहे की ज्याला भारत माता म्हटलं जातं, म्हणजे देशाचीच मानसिकता अशी आहे की कुठली स्त्री आहे ही माता आहे, भगिनी आहे। त्यामुळे मला वाटतं
या मानसिकतेमध्ये असे दळभद्री, मग ते कुठल्या जातीचा आणि धर्माचा न बघता हा तर निघालाच आहे, तर अशांना कडक कारवाई करा. नक्कीच अशा मानसिकतेच्या लोकांना कडक कारवाई करा अशी मागणी आता किशोरीताई पेडणेकर यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे तर या घटनेतून आणखी काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन निशाद सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.